प्रिय मित्रांनो, आज बुधवार आणि 27 नोव्हेंबर आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की ख्रिस्त मंडळ आणि सैतान ह्यांच्यामध्ये संघर्ष आहे आणि परमेश्वर त्यांचा न्यायनिवाडा करतो। म्हणून आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे ते परमेश्वर त्याचा नाश करतो। म्हणून सैतान हा कितीही दमदार असला, हा कितीही झाला आपण म्हणतो शक्तिशाली असला, तरी देखील तो देवाच्या समोर टिकू शकत नाही। आणि म्हणून जे ख्रिस्त मंडळ आहे, ख्रिस्तावर प्रेम करणारे आणि देवाच्या आज्ञा पाळणारे आणि त्यानुसार देवावर आणि शेजाऱ्यावर प्रीती करणारे, या लोकांचं देव कल्याण करणारच। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण पाहतो की जुन्या करारामध्ये ज्या ज्या लोकांनी ह्या परमेश्वराच्या शब्दाचा स्वीकार केलेला आहे आणि पवित्र गोष्टीची आवड धरलेली आहे, त्यांचा परमेश्वराने उद्धार केलेला आहे। आणि आपण मोशेच्या काळात देखील आपण पाहतो की अनेक लोक मोशेच्या बरोबर उभे राहिले आणि ते लढाई जिंकले। विशेषतः त्या काळामध्ये इस्रायल लोकांवरती जी संकट आली होती, त्यांचा जो छळवाद चालू होता, त्या सगळ्या छळातून परमेश्वराने त्यांना मुक्त केलं। कारण परमेश्वर हा सगळ्या सैतानांना नष्ट करू शकतो, तो शक्तिशाली आहे। आणि त्यामुळे आपण त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे, असं आजच्या पहिल्या वाचनातून आपल्याला दिसून येते। आणि विशेषतः जे जे पवित्र आहे आणि जी कृत्य खरोखर परमेश्वराची आहेत आणि ते जे करतो त्यांचा परमेश्वर उद्धार करणारच। आणि म्हणून आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि आपण नेहमी विकासाच्या गोष्टी समोर ठेवल्या तर आपल्या हातून चांगली कामं होतात। परमेश्वर आपल्या सर्वांना त्याबद्दल काहीतरी अनुदान देतो आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी जे नीतीचे मार्ग आहेत किंवा जे सत्य आहे ते आपण स्वीकारणे आवश्यक आहे। आणि त्यासाठी माझ्या प्रिय मित्रांनो, की आपण नेहमी देवळात जातो, निरनिराळ्या चांगल्या गोष्टी करतो, आपण सत्मार्गावरती असतो, म्हणून परमेश्वर आपल्या बरोबर असतो। आपण सुखी राहतो, आनंदित राहतो आणि त्या अनुषंगाने आपण जगाला संदेश देतो की आम्ही देवाचे लोक आहेत, देव आमचं नक्कीच कल्याण करणार। प्रिय बंधूंनो, आजच्या शुभ वर्तमानात देखील आपण पाहतो की जेव्हा विरोधक एकत्र येतात आणि ते छळ करायला सुरुवात करतात, परंतु परमेश्वराबरोबर आपण असलो आणि परमेश्वर आपल्या बरोबर असला तर नक्कीच आपला नाश होऊ शकत नाही। आणि अशा दृष्टिकोनातून आपण पाहतो की कोणीही विरोधक हा पुढे जाऊ शकत नाही, कारण ख्रिस्त आपल्या बरोबर ही लढाई जिंकत असतो। आणि जेव्हा येशूच्या नावामुळे जर तुमचा छळ झाला तर नक्कीच त्याचे परिणाम चांगले होतात, कारण तो परमेश्वराच्या चांगल्या गोष्टीशी आपण नेहमी बरोबर राहतो। म्हणजे जे विरोधक आहे त्याच्याशी संघर्ष करतो, पण आपण देवाचा अपमान करत नाही किंवा देवाच्या विरुद्ध जात नाही, म्हणून त्याचं बक्षीस देव आपल्याला नक्कीच देतो।